हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? आम्ही पण मस्त मजेत आहोत. आहात ना मजेत? काय चाललंय? जेवण करायला काय जेवत आहे? बटाट्याची भाजी आणि चपात्या. बर. आज शेवटचा श्रावण संपतोय आज बघा. आज आज शेवटचा दिवस आहे व्हेज. व्हेजचा का? लय आठवण येते वाटतं नॉन व्हेजची. मग उद्या मस्त पैकी बेत करायला. Non-veg? कापायची अशी मस्त शिजवायचं. खायला बी एकटाच आहे, काय टेन्शन नाही. रेसिपी दाखवा मग आपल्या प्रेक्षकांना. रेसिपी दाखवायची की काय काय बघ कसं कसं बनवता. जायचंय का कामाला? नाही सुट्टी घ्यायची आज. घ्या मग सुट्टी. होय मग काय घेतो सुट्टी घेऊन काय करायचं? सुट्टी घेऊन काय करायचं म्हणजे काय? फिरायला जायचं. बायकोला फिरवायला न्यायचं. कुठं नेता फिरायला? कुठं ना काय कुठं नाही. भाजी असेल तर दे थोडी. हो आणते, थांबा. जेवताना तरी फोन खाली ठेवावा. नुसतं त्या फोनला चिटकलेले असता. बरं मग ठेवा की फोन खाली. काय ठेवला? जेवा आधी नीट. बर लई बिझी माणूस आहे बाबा तुम्ही तर. मग काय. मी काय रिकामी आहे का? मग काय. मित्रांनी त्या दिवशी लय सिरियस घेतो कालचं. कसं आहे, डेंजर काम आहे का नाही? मग काय. तुम्हाला सगळे लय तारीफ करता पण तुमची बाबा. मग काय. मजा आहे तुमची. कोणीच वाईट नाही बोलत तुम्हाला. मलाच नावं ठेवतात लोक. मजा आहे तुमची. मग काय सांग की मग त्यांना. तुम्ही सांगायचं असतं, मीच कसं सांग. का नाव ठेवता हो आमच्या बायकोला? मीच सांगितलं तर माझं नाही ऐकणार ना. तुम्ही सांगितलं तर थोडं ऐकतील तुमचं. ऐका माझ्या मित्रांनो, नाव ठेवा जाऊन असतं. नाव ठेवणं चांगलं नसतं. चांगलं बोलावं. चांगलं बोलावं सगळ्यांबद्दल. हां वाईट केलं तर वाईट बोलावं. वाईट न करता तरी काय वाईट बोलणं म्हणजे अवघड आहे. वाढू काय? थांब ऐक. नाही देतो नाही. बरोबर. एखाद्याने चुकीचं काय केलं तर मग बोलणं वेगळं आहे. नाही ना, कारण कमेंट काय पण कसं करायचं नाही पाहिजे. बरोबर आहे ना? पटतंय का नाही तुम्हाला? मला पटतंय. तुला नाही का त्यातलं? त्यांना पटायला पाहिजे, त्यांच्यासाठी बोलताय का? बर. चांगलं बोलावं, चांगलं राहावं. हसत खेळत आनंदी. आनंद तुमच्यासारखं का? मग काय तर. मग ढेकराला देतोय म्हणत असते ते. सारखंच व्हिडिओ मध्ये ढेकरा देतोय. मग काय. मग काय तर. ते बॉक्स कसला ठेवलाय माग? पार्सल आणलंय का माझ्यासाठी? पार्सल आणलं का? मग अजून काय? अजून काही नाही, तुम्ही सांगा अजून काय. मग किती चालला व्हिडिओ कालचा? मग थोडासा चाललाय पण ठीक आहे. आधीच्या पेक्षा थोडं वरती गेलाय ना. कन्सिस्टन्सी पाहिजे कुठल्याही कामात. कन्सिस्टन्सी पाहिजे. एक दिवस जर प्रॉफिट नाही झाला म्हणून काय माणूस धंदा बंद करतो का? नाही करत. बरोबर. करतो का? नाही करत. एका दिवशी काय आता श्रावणमध्ये चिकनच्या दुकानात जरा धंदा कमी झाला असेल की. तुम्हाला तर आता चिकन सोडून काय सुचतच मग काय नाही. त्यांनी धंदा बंद केला का भाई? अजून आज सोमवार आहे, अजून काय चिकन लावलंय. उपवास आहे माझा. व्हिडिओ नाही चालला तरी बनवायला पाहिजे. मग तुम्ही मला मोटिवेशन द्यायला पाहिजे. तुम्ही पुढाकार घ्यायला पाहिजे बनवायला. मग बनवणार काय मग इथून पुढे रोज? मला बनवून सांगितलंय कोणीतरी म्हणलं ना रोज बनवा, छान असतात तुमचे व्हिडिओ. बर तिकडं मान मॉडेल. माझी नाही मान मोडत. मी मान मोडे नाही, वाघ मोडे. मान काप्या. मान काप्या. सरकटे का आतंक. मान काप्या. असला घाबरतोय पिक्चर बघा, स्त्री 2.
आम्ही गेलतो स्ट्री टूला संडेला संध्याकाळी, म्हणजे कधी काल संध्याकाळी. तर आम्ही मूवी पाहायला गेलतो. काय मग मूवीचा रिव्ह्यू काय देणार? आवडला काय तुम्हाला? आउट ऑफ 10 मार्क. अरे वा, एवढा आवडला. कॉमेडी पण आहे आणि थ्रिलिंग पण आहे, थोडा थोडा घाबरवणारा पण आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? तेच वाटतंय. मग मग काय ना. जेवतोय मी. जेवा की मग. झालं का सगळ्याचं जेवण? सकाळी लवकर जेवायचं असतंय, नाश्ता बिष्टा काय करायचं नाही. आमच्यात नाश्ता नसतो शक्यतो, डायरेक्ट जेवण असतं. ह्यांना डायरेक्ट जेवण आवडतं. मला आवडतात नाश्त्याचे प्रकार, पण यांना आवडत नसल्यामुळे आम्ही बनवत नाही नाश्ता बिष्टा, काय डायरेक्ट जेवण. डायरेक्ट जेवायचं, मग संध्याकाळी जेवायचं. 2 टाइम जेवण करायचं मस्त म्हणजे फुल. बरोबर आहे का नाही? बरोबर बरोबर. नाश्ता केला मग जेवण जात नाही. ते पण आहे. मग सगळे टायमिंग चुकतात पुढचे. सगळ्यात भारी गावाकडचं कळतं. हा, गावाकडचं रुटीन. खरंच 2 चपात्या जास्त जाते ते गावाकडे गेल्यावर मला. वातावरण तर जेवण, काय बायकोच्या हाताला चव नाही काय? वातावरण जेवण पचतं ग. अच्छा अच्छा. वातावरण चांगलं असतं, हेल्दी वातावरण असतं त्यामुळं. ओके ओके. जायचं का मग गावाकडं? जायचंय, जरा 10-20 वर्ष काढायला येतं. गावाकडे जायचं जरा 4 पैसे कमवून. 4च का? 4च बस का 4? बस झाले. बर. मग काय नाही. आज काय स्पेशल आहे? शेवटचा सोमवार आहे श्रावणाचा. स्पेशल संध्याकाळी बनवणार काहीतरी. काय बनवू काहीतरी. आता काय शिरा बनवते. शिरा आवडतो तुम्हाला? उद्यापासून परत काय आम्ही नॉनव्हेज वालेच. शिरा आवडतो ना तुम्हाला? बनव. त्या दिवशी मम्मीने केलता तर लय आवडलेला. तुपातला. तसा बनवते मग शिरा. शिरा बनव चांगला मस्त, गोड नको फक्त. ओके. मम्मीचा लय गोड झालता का? नाही. ठीक आहे. काय मग पुढच्या मूवीला कुठल्या नेणार मग आता? देणार का नाही? का म्हणणार सारखा सारखा काय बस आता? मनात आलं तर जायचं. बर. भांड्यात खाताय वाटे काहीतरी म्हणतील अजून. आला फोन. झालं का मग जेवण? झालं बघा, पोटभर जेवण. चाललो आम्ही ड्युटीवर. रामकृष्ण हरी. पाऊस पडतोय. रेनकोट? रेनकोटची काही गरज नाही, बारीक चिरचिर आहे. पुण्यातला पाऊस असाच आहे, चिरचिर चिरचिर येतं. एक ढगारा आला की पडतंय. गावाकडे जोरात चालते पाऊस. झाला गणपती संपलं की जाते पाऊस. आता टेन्शन नाही. ते रेनकोट कुठं वागवायचं? अहो पण भिजले तर जोरात आल्यावर? नाही येणार. जोरात आलं तर आम्ही थांबणार मग चहाच्या टपरीवर चहा पित. बाहेरला चहा पिता वाटतं तुम्ही? चहा पिलाच पाहिजे, माणसाच्या शरीरासाठी चांगला असतं. मी असं ऐकलं तुम्ही फील्डवर आपला किती चहा होतो. तुम्ही फोनवर कोणाला तरी सांगत होते. घरी तर नाही पित चहा तुम्ही? म्हणून तर घरी पित नाही ना. घरी कशाला प्यायचंय? म्हणजे बाहेर नाही पिता वाटतं? बाहेर कमी कमी 10-12 कप होते दिवसात. बापरे, एवढा चहा पिता? नाही, त्यामुळे तर घरी पित नाही. एवढा चहा पिता तुम्ही बाहेर? एवढा चहा चांगला नसतो. काय करायचं, आपलं कामच तसं आहे, प्यावं लागतंय चहा. होय काय? 4 माणसांसोबत उठाय बसायचं म्हणल्यावर चहा प्यावं लागतं का नाही? मग काय एवढा चहा? 10-12? त्यांना माहिती आहे काय नाही? बर, मलाच नाही माहिती. तुला नाही माहिती? ठीक आहे, मग निघाले तर चालतंय. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. गुड नाईट. चालतंय, बाय मित्रांनो. बाय.